जय बाळूमामा. तर आम्ही चाललोय शेताला. तर जिथे आम्ही राहतो तिथलं खुरपान भिजवान समजा झालं होतं. मग शेताची मका भिजवायची होती. ज्ञानेश्वरीच पप्पा चाललं होतं. मग म्हटलं आम्ही पण येतो. तिथे गेलो तर काय मोटर चालू केली, एका साऱ्या सोडली तर लाईट गेली. मग चला म्हटलं लाईट येऊस तर काहीतरी टाइमपास करूया. मग थोडी फुले गोळा केली आणि एका हातात मोबाईल होता म्हणून ज्ञानेश्वरीपाशी फुले दिली. तर काय म्हणते, Thank you, mommy. Thank you. वेलकम. मग तरवाडाची, घण्यारीची वेगवेगळी फुले गोळा केली. काहीतरी करत बसायचं उद्योग, त्याशिवाय दिवस तरी जाया नको वय. घरी बसून पण दिवस जात नाही म्हणून रानात जाऊन काय नाही काय करत बसायचं. हात बंद ठेवायचं नाहीत, काय नाही काय काम लावायचं. माझी परी तर एवढी खुश झालती ना. कशी आहे गरीबाची राजकुमारी. मग थोडा व्हिडिओ शूट, फोटोशूट केला. मग अशी मकेतनं एंट्री केली माझ्या राजकुमारीची. ज्ञानेश्वरीच्या पप्पांनी तर कधी दिलं नाही असं काय. स्वतःच बनवून स्वतःच खुश होत होती. ज्ञानेश्वरीने आपटून आपटून त्याला पाक हिसकाटून टाकलं होतं. मग लाईट येऊस तर कसा तरी केला टाइमपास. मग लाईट आली. मला कामाला लावून ही बापलेक निवांत बोरं खात बसली होती. खरं तर मी बोरासाठीच गेले होते, पण मला कामाला लावून ही दोघंच बोरं खात बसली होती. बसा म्हटलं एकटंच भिजवत. आम्ही निघालो घरी. घरी म्हणजे आमच्या सख्या चुलत सासूबाईंच्या घरी. हा डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पलीकडे माझं माहेर आहे आणि डोंगराच्या अलीकडे सासर. एकच डोंगर मध्ये आहे. मग गेलो घरी. घरी गेलो तर घरी कोणच नव्हतं. त्या गेलत्या जळणाला. मी मोबाईल चालू केला का आत्या लागल्या हसायला आणि ज्ञानेश्वरीचं मध्येच बोर आणली का म्हणून विचारते. माझी आजी आणि जाऊबाई आणि मी आजीला आई म्हणते. तर आईला म्हटलं दे तूच नीट करून मला भाजी.